नमस्कार स्वामी भक्तांनो. या राशीच्या लोकांनी जर हे उपाय केले तर आयुष्यात कुठलीही अडचण राहणार नाही. तर कोणकोणते आहेत या राशी व काय उपाय आपण केले पाहिजे? मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींनी हनुमानाची पूजा करावी, तसेच रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा वाचावी. कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींबद्दल सांगायचं झालं तर त्यांना अडचणी असल्यास त्यांनी गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तीने रोज सकाळी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. मकर राशी. तुमची मकर रास असल्यास रोज गणपतीची पूजा करा आणि बुधवारच्या दिवशी गणपतीला हिरवी वेलची अर्पण करा. जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला पैशाची अडचण राहणार नाही व नोकरीत देखील समस्या येणार नाही. त्याचबरोबर ताणतणाव, चिडचिड होणार नाही. मीन राशी. तुमची रास मीन असेल तर मीन राशीच्या व्यक्तींनी रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करावं. अर्घ्य अर्पण करणे म्हणजे सूर्याला जल अर्पण करणे आणि हे सूर्योदयाच्या वेळी घडलं पाहिजे. आता काही उपाय जे सगळ्यात राशीच्या व्यक्ती करू शकतात. जर तुम्हाला तुमची रासच माहीत नसेल आणि आर्थिक अडचणी असतील तर काय करायचं? रोज सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा वाचा आणि मंगळवारी आणि शनिवारी सुंदरकांड वाचावं. रोज हनुमानाची पूजा केल्याने सुद्धा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि आयुष्य सुरळीत होतं. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज कमीत कमी रोज 1 वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा. तो म्हणायला अतिशय सोपा आहे. ह्या होत्या राशी. जर तुम्ही हे नित्यनियमाने जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. मित्रांनो, आमचा कुठलाही उद्देश अंधश्रद्धेला बळी पाडणे असा नाही. जर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी सांगतात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.